नमस्कार. आमच्या अंतरंग या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या रविवारी म्हणजे 31 मार्च रोजी पेडणे येथे कुटुंब प्रबोधन गतविधी समूहातर्फे युवती संमेलन आयोजित करण्यात आलं होतं आणि मला या संमेलनात सहभागी होण्याची आणि मुख्य म्हणजे संयोजिका म्हणून जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली होती. कुटुंब हा विषय केंद्रस्थानी ठेवून हे युवती संमेलन आयोजित करण्यात आलं होतं आणि खूपच आगळं वेगळं, खूपच नाविन्यपूर्ण अशी संकल्पना असणारं आणि खूपच उत्साहवर्धक अशी सत्र असणारं हे संमेलन होतं. या युवती संमेलनामागचं प्रयोजन काय होतं, तर आपण शाळेत शिकलो आहोत की कुटुंब म्हणजे एका घरात एकत्र राहणारी माणसं. पण कुटुंब हे या पुस्तकी व्याख्येपेक्षाही खूप काही अधिक आहे. कुटुंब हे आपल्या जगण्याचं केंद्रस्थान आहे. कुटुंबात एकमेकांच्या सहकार्याने, एकमेकांच्या सहवासाने, एकमेकांमध्ये घडणाऱ्या संवादातून आपलं रोजचं जगणं होत असतं. पण आजच्या या धावपळीच्या युगात आणि आधुनिकीकरणामुळे हा महत्वाचा दुवा कमकुवत होत आहे का, याचा विचार करणं गरजेचं आहे. कुटुंब ही अतिप्राचीन अशी संस्था टिकावी, ती अधिक वृद्धिंगत व्हावी आणि त्यामध्ये कुटुंबातील स्त्रीचा किती महत्वाचा सहभाग, तिची भूमिका, तिचा विचार आहे, याचं महत्त्व लक्षात घेऊन हे युवती संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनात युवतींना मार्गदर्शनाबरोबरच त्यांचे विचार, त्यांचे प्रश्न काय आहेत हे लक्षात घेऊन हे संमेलन फक्त एकांगी होणार नाही, तर ते चर्चात्मक राहील, याचाही विचार या संमेलनाच्या आखणीत केला गेला होता. वेगवेगळ्या क्षेत्रातील 6 कर्तृत्ववान युवतींना या संमेलनाच्या उद्घाटिका म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. सावनी शेट्ये ज्या नामवंत पुरातत्व शास्त्रज्ञ म्हणजेच आर्किओलॉजिस्ट आहेत. त्यानंतर वैद्य अवनी शिंदे ज्यांनी वैद्यकीय पदवी संपादन केली आहे. लेखिका आकांक्षा नाईक, नृत्यांगना उमा प्रभुदेसाई, उद्योजिका सौ यक्षता यतीश माडलेकर आणि राष्ट्रीय स्तरावरची खेळाडू साक्षी कासकर यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. कुमारी अनन्या सरमुकादम यांनी गायलेल्या चले निरंतर या सुंदर अशा गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वप्रथम आमंत्रितांच्या वतीने कुमारी उमा प्रभुदेसाई यांनी आपले विचार मांडले. आपल्या जडणघडणीत कुटुंबाचा किती मोलाचा वाटा आहे याबद्दल त्या बोलल्या. त्यांनी मुख्य जो एक मुद्दा मांडला आणि जो आम्हाला खूप आवडला तो असा की तिची आजी आता 100व्या वर्षाच्या उंबरठ्यावर आहे आणि आजीकडून लहान असताना तिच्यावर खूप चांगले संस्कार झाले. आजीने ती शाळेत जायच्या अगोदरच तिला मुळाक्षरांची ओळख, संख्यांची ओळख असे जुजवी शिक्षण दिले होते आणि त्याचप्रमाणे तिचे खूप लाड पुरवले होते, तिचे हट्ट पुरवले होते. तर उमा यांनी असा विचार मांडला की मी लहान असताना आजीने माझ्यासाठी हे सगळं केलं आणि आज ती जेव्हा वयाच्या 100व्या वर्षात आहे किंवा एवढ्या ज्येष्ठ वयाची ती आहे, त्यावेळी तिचे हट्ट पुरवण्यात, तिची सेवा करण्यातही मला खूप आनंद वाटतो. जे तिने माझ्या लहानपणी माझ्यासाठी केलं ते मी तिच्यासाठी आता करत आहे आणि ही खरंच खूप छान अशी गोष्ट उमा प्रभुदेसाई यांनी सांगितली. एकत्रित कुटुंबाचं महत्त्व, आजी आजोबा आणि नातवंड यांच्यातील नातं किती गोड आहे, अशा या विषयांवर त्यांनी मुख्यत्वे प्रकाश टाकला. या संमेलनात 2 मार्गदर्शनपर सत्र ठेवण्यात आली होती. त्यातल्या पहिल्या सत्रात आम्हाला मार्गदर्शिका म्हणून गोव्याच्या परिचित अशा आर्किओलॉजिस्ट सावनी शेट्ये ह्या मार्गदर्शक म्हणून लाभल्या होत्या. त्यांचा विषय होता करिअर आणि पारिवारिक संतुलन. तर या विषयाला सुरुवात करताना त्यांनी सर्वप्रथम भारतीय संस्कृती, वेद परंपरा, तर्कशुद्ध विचार पद्धती, त्याचप्रमाणे त्यानंतर गोव्याचा इतिहास आणि या सगळ्यात स्त्रियांची त्यावेळची परिस्थिती, त्यांच्या सकारात्मक बाजू म्हणजे त्यांच्या निर्णय क्षमता, त्यांचं धाडस, अशा मुद्द्यांना स्पर्श करत नंतर त्यांनी हेही नमूद केलं की त्यांच्या आईनेही करिअर आणि कुटुंब हे दोन्हीही अगदी छान पद्धतीने सांभाळलं
आपलं करिअर करत असताना त्यांनी पूर्वापार चालत आलेल्या काही पारंपरिक गोष्टींचा हात सोडला नाही आणि त्यामुळे खूपच समृद्ध असा आठवणींचा खजिना आपल्याला मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं. शेवटी त्या म्हणाल्या की कुटुंब की करिअर या दोन्ही गोष्टींमध्ये कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हे म्हणजे हे प्रत्येकाने आपलं आपण ठरवायचं, आपला निर्णय हा आपण घ्यायचा. आणि संघर्ष पथ पर जो मिला ये भी सही वो भी सही या वाक्यानुसार आपण ज्या गोष्टीची निवड करू त्यात मात्र आपलं 100% योगदान आपण दिलं पाहिजे असा विचार त्यांनी मांडला. तिथे उपस्थित युवतींचे 3 गट करण्यात आले आणि त्या तिन्ही गटांना वेगळे वेगळे विषय देण्यात आले होते. त्या विषयांवर त्या गटांनी 15 मिनिटं चर्चा करायची आणि त्यातल्या एका प्रतिनिधीने येऊन त्यांनी चर्चा केलेले मुद्दे सर्वांसमोर मांडायचे असं ते सत्र होतं. तर माझे कुटुंब आणि माझं योगदान, माझी सुरक्षा आणि माझी दिनचर्या असे ते 3 विषय होते. या चर्चेतून खूप चांगले आणि नवीन असे मुद्दे समोर आले आणि त्याचप्रमाणे प्रत्येक युवतीला या चर्चेमुळे आपले विचार मांडायची संधी मिळाली. त्यानंतर गटानुसार वेगवेगळे मनोरंजनाचे आणि सांघिक असे खेळ घेण्यात आले. त्यामुळे वातावरण खरंच खूप हलकं झालं आणि सगळ्यांना खूप मजा आली. समारोपाच्या सत्राला डॉक्टर मेधा फळसणकर उपस्थित होत्या. डॉक्टर मेधा फळसणकर माणगाव, सिंधुदुर्ग येथील आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे त्या विद्याभारती या अखिल भारतीय शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या कोकण प्रांत उपाध्यक्ष आहेत आणि लेखिका आणि समुपदेशकही आहेत. मेधाताईंनी 6 भकार म्हणजे भाषा, भूषा, भजन, भोजन, भ्रमण आणि भवन ह्या 6 भकारांविषयी सांगितलं आणि आपल्या दिनचर्येत या 6 भकारांची निगडीत आपली दिनचर्या कशी असावी याबाबत मार्गदर्शन केलं. आणि त्याचप्रमाणे त्यांनी आपला प्रत्येक मुद्दा मांडून झाल्यावर आम्हा उपस्थितांनाही आपले विचार मांडायची संधी दिली, आम्हाला बोलतं केलं आणि खूप छान अशी चर्चा त्यांनी घडवून आणली. याबरोबरच दैनंदिन जीवनातल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुटुंब प्रबोधन गतविधी गोवा प्रांतचे संयोजक श्री सुदेश पैदरकर यांनी केलं. उपस्थितांची ओळख या संमेलनाच्या सहसंयोजिका कुमारी सिद्धी सांगळे यांनी केलं आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शन कुटुंब प्रबोधन गतविधी उत्तर गोवाचे संयोजक श्री योगेश लवंदे यांनी केला आणि पसायदानाने या सुंदर अशा संमेलनाची सांगता झाली. खूपच नाविन्यपूर्ण, छान आणि नवीन उत्साह, नवीन विचार, नवीन ऊर्जा देणारं आणि आगळं वेगळं असं हे संमेलन होतं.